लागते आणि ती गोळी संपेपर्यंत ते मूल रडत नाही, त्यातला हा प्रकार आहे। या 6 दिवसाच्या कार्यकालामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं कामकाज आहे। सप्लिमेंटरी बजेट आहे, त्याचबरोबर 20 विधेयकं आहेत, विरोधी पक्षाचा आठवडा प्रस्ताव आहे, सत्ताधारी पक्षाचा आठवड्याचा प्रस्ताव आहे, अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे, नवीन मंत्र्यांचा परिचय आहे, नवीन सदस्यांचा परिचय आहे, परत त्याचबरोबर आपल्याला शोक प्रस्ताव आहे। नेमकं काय काय कामकाज करणार आहे सरकार? आणि म्हणून केवळ आणि केवळ हे अधिवेशन घ्यायला पाहिजे, टीका होईल, आरोप होईल, ते टाळण्याकरता म्हणून हा सरकारचा अधिवेशन घेण्याचा घाट आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेता आहे नाही यापेक्षा सरकार हे अधिवेशन केवळ त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता न देता रेटून नेण्याचा प्रयत्न करेल। तुमच्या पत्राला काही उत्तर आलं का? माझ्या पत्राला अद्यापपर्यंत विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलेलं नाही। माझी खात्री आहे की त्यांच्याकडे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत, कारण विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता म्हणून कुठेही न नेमावा किंवा किती सदस्य संख्येनं नेमावा अशा प्रकारची करून दिलेला आहे। त्याच्यावर जर चर्चा झाली तर मी 1950चा कायदा सांगेन, 1977चा कायदा सांगेन, 1995 ते 90 पर्यंत अल्पसंख्या असली सुद्धा विरोधी पक्षनेते कसे निवडले गेले ती प्रथा परंपरा सांगेन, परंतु त्याच्याकरता चर्चा होणं आवश्यक आहे।